भाजप आमदार कालिदास कोळंबकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। आज बीडीडी वासियांसाठी आनंदाचा दिवस आहे। जवळपास 556 रहिवाशांना त्यांच्या चाव्या मिळणार आहेत। बीडीडी शाळेतून नव्या इमारतीत ते चालले काय सांगतात? एक बीडीडी शाळेचं डेव्हलपमेंट हे माझं स्वप्न होतं। एकूण 92 एकर जमिनीवरती हे संपूर्ण डेव्हलपमेंट होते आणि आज नाही म्हटली तरी वरील बीडीडी शाळेच्या जनतेला आज चाव्या देण्याचा देवेंद्र शिंदे साहेब यांच्या हस्ते आज हा कार्यक्रम आहे। यासाठी मी इथे उपस्थित आहे। ज्या प्रकारे बीडीडीचा हा प्रकल्प होता, अनेक वर्षानुवर्ष प्रलंबित होता। बीडीडीचा प्रकल्प अनेक वर्षानुवर्ष प्रलंबित होता, मात्र अखेरीस तो आज पूर्णत्वास येतोय। पहिल्या टप्प्यातील नागरिकांना, रहिवाशांना चाव्या दिल्या जातात। बघा, एक ते स्वप्न होतं आणि आज स्वप्न हे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साकार करतायत जनतेचं स्वप्न। आणि 500 कार्पेट पोलीस बांधवांचं जे स्वप्न होतं, आज ह्या लोकांनी 50 लाखात देतो म्हणून सांगितलं होतं पोलिसांना, 2224 पोलिसांना। परंतु मी अनेक वेळा त्यांना विनंत्या केल्या, परंतु ऐकायला तयार नाही। त्यांनी सांगितलं कमी होऊ शकत नाही, अशा पद्धतीने काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला। शेवटी मला नाईलाजाने उपोषणाला बसावं लागलं आणि उपोषणाला बसल्यानंतर नाही म्हटलं तरी 2 दिवस उपोषण केलं आणि 25 लाख कमी झाले। त्यानंतर देवेंद्रजी त्यांना मी उपोषण सोडायला ते येणार होते, तर ते आल्यानंतर त्याने अजून 10 लाख म्हणजे 15 लाखात 500 कार्पेट 2224 पोलिसांना देण्यात मला यश आलं। एकंदरीत ज्या प्रकारे आजचा हा कार्यक्रम पार पडतोय, खरं तर ज्या प्रकारे तुम्ही सुद्धा आता सांगितलेलं आहे की उपोषणाला आम्ही बसलो होतो, त्यानंतर या सगळ्याला यश आलेलं आहे। मात्र या ठिकाणी कुठेतरी राजकीय श्रेयवाद होण्याची शक्यता वाटते तुम्हाला? बघा, एक तुम्हाला एवढंच सांगतो, काम करणारे काम करत असतात आणि फुकटची रुबाबदारी घेणारे काही जण असतात, फुकटची काही त्यांचा संबंध नाहीये, पण घेणार आम्ही केलं म्हणून। पण करणारे जनतेला माहिती आहेत कोण आणि कोण नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। कॅमेरा पर्सन अवधेश परिषद, पाटील, मुंबई।